नमस्कार. आज एक जालना जिल्ह्यामधील जे सामन गाव आहे, तिथली एक आज बातमी जास्तीत जास्त व्हायरल म्हणजे होत आहे. कारण तिथे काय झालंय, तर रस्त्याच्या कडेला एक जो लाईटीचा खांब असतोय, त्या खांबाच्या खालूनच एक ज्वालामुखीसारखा द्रव्य पदार्थ आणि त्याच्यातून विस्तूसारखी अशी बाहेर पडते. तर ती त्या गावातल्या लोकांनी पाहिल्यावर ती नंतर फोटो, व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर टाकले आणि ते भरपूर असे व्हायरल होते आहेत. का? तर म्हणे तिथं ज्वालामुखी निघतोय. तर त्याचं कारण एक असं खरं आहे, कारण ते तर तो ज्वालामुखी नाही, तर तो जो वीज पोल आहे, जो खांब आहे, त्याच्यावरती जे लाईट आहे ते सर्किट झालेले होते आणि त्याच्यामुळे तो डायरेक्ट करंट आहे तो जमिनीमध्ये पास झालेला आहे आणि तिथं ती जमीन आहे, ती जमीन खडकाळ आहे. माती कमी, खडक जास्त तिथं आहे आणि त्याच्यामुळे जो करंट आहे तो डायरेक्ट खडकाला कनेक्ट झालेला आहे किंवा तिथे जे दगड वगैरे असेल त्याला, आणि त्याच्यामुळे ते जे ज्वालामुखीसारखं जे द्रव्य निघतंय पातळ, कारण जो पोल आहे तो वीज बोर्डपासून ते ट्रान्सफॉर्मरपर्यंत जो करंट येतोय 11,000 व्होल्ट म्हणजेच 11 केव्हीचा, हा व्होल्टेज खूप जास्त असतोय आणि याच्यामध्ये जर माती किंवा दगड वगैरे आला तर तो विरघळून जातोय. एवढी त्याच्यात ताकद असते, पॉवर असते ते करंटमध्ये. तर मी स्वतः एका ठिकाणी बघितलेलं आहे. तशीच एक तार होती, ती दगडावर पडलेली होती उन्हाळ्यामध्ये. तर तो दगड वितळून गेलेला होता आणि तिथे जी जमीन होती त्याला भोक्षे पडले होते. इतका पॉवर त्या वीजमध्ये असते, लाईटीमध्ये असते आणि म्हणून त्याचे जे खांब आहे तो खाली, त्या खांबाच्या खाली दगड असल्यामुळे तिथून तो ज्वालामुखीसारखा जो पातळ द्रव्य आहे, काळा काळा, तो निघतोय. तर ही खरी बातमी आहे. पण लोकांमध्ये ही एक अफवा पसरलेली आहे. त्याने जे व्हिडिओ काढले ती अफवा पसरलेली आहे. तर तिथे जो ज्वालामुखी सारखा जे निघतंय द्रव्य, तर ज्वालामुखी नसून तो एक खडक वितळून जे द्रव्य बाहेर निघतंय ते द्रव्य ते आहे. त्याच्यामुळे हा ज्वालामुखी नाही आहे. तेही होती जालना जिल्ह्यामधली तेही बातमी. धन्यवाद.